अमरावतीच्या तपोवनामधून जाणारा 3 किलोमीटरच्या रस्त्याचा वाद चांगलाच पेटलेला दिसतोय। या रस्त्यावरून स्थानिक नागरिक आणि तपोवनात नागरिकांच्या आंदोलनानं वातावरण तापलं असतानाच हा रस्ता जिल्हा परिषदेचा असल्याचा दावा केला आहे। त्यामुळे हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे। अमरावतीच्या तपोवनमधून जाणारा 3 किलोमीटरच्या रस्त्याचा वाद चांगलाच पेटला आहे। तपोवनमधील स्थानिकांनी हा रस्ता बंद केला तर हा रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करावा अशी मागणी जिजाऊ नगरातील नागरिकांनी केली आहे। आता दोनही भागातील नागरिक एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहे। यातच आता जिल्हा परिषदेने देखील या वादात उडी घेतली आहे। तर हा रस्ता जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत आहे असा दावा केला आहे। एवढंच नव्हे तर या रस्त्यावर बांधकाम विभागाने डांबरीकरण आणि पुलाचं बांधकाम केलं आहे असं जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे। रस्ते विकास आराखडा 2001 ते 2021 नुसार या रस्त्याला ग्रामीण मार्ग क्रमांक 40चा दर्जा आहे। हा रस्ता आमच्या स्टॅटिस्टिक्स नुसार तपोवन ते राजुरा मासोद असा रस्ता आहे। या रस्त्याची 3 किलोमीटर लांबी आहे आणि या रस्त्यावर याआधी सार्वजनिक बांधकाम विभागाने डांबरीकरणाचे आणि पुलाचे काम सुद्धा केलेले आहे। परंतु या रस्त्यावर कोरोना काळात तपोवन संस्थेनं दोन्हीकडे गेट लावून हा रस्ता बंद केला। आता सामाजिक कार्याचा वारसा पुढे नेत असलेली तपोवन संस्था या रस्त्याचा संघर्ष मिटवणार की जिल्हा परिषदेसोबत दोन हात करणार याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे। नाही कुणाच्या बापाचा रस्ता आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा